प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो। श्री स्वामी समर्थ महाराज। अतुल दादा नमा। मी स्मिता काकडे। माझं लग्न जमत नव्हतं। मी अतुल दादांच्या इथे आल्यापासून अतुल दादांनी मला पूजा दिली। दर सोमवारी महिन्यातून एकदा नारळाची पूजा करायची आणि दर रविवारी त्यांनी मला एक पूजा करायला दिली। ते त्याच्यावर सूर्याचं चिन्ह वगैरे होतं, त्याची मी पूजा नित्यनियमाने केली आणि त्यामुळे माझं दुसऱ्या रविवारी लग्न जमलं आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास बसला आणि हळूहळू माझा संसार सुखाचा होत गेला आणि आता मी गरोदर पण आहे। अतुल दादांनी मला अजून एक पूजा दिली, शिवलिंगाची पूजा करायला, ती मी नित्यनियमाने केली आणि आता मी गरोदर आहे। आता मला 8वा महिना आहे। त्यामुळे अतुल दादांच्या कृपेने माझं सर्व काही चांगलं आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेने मी एवढंच बोलते। अतुल दादांचं स्वामी समर्थांचं करत राहिलं तर पुढे संसारात आपल्याला सगळं सुख समृद्धी लाभेल, एवढंच मी बोलते। अतुल दादांचं नेहमी करत राहा नित्यनियमाने आणि स्वामी समर्थांच्या मठात नित्यनियमाने आला तर सगळं स्वामी समर्थ महाराज आपलं सर्व सुखी ठेवेल, आनंदात ठेवेल, त्यामुळे सर्वांचं कल्याण करेल। श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न। परमपूज्य श्री सद्गुरू अतुल दादा। माझे नाव शैला विजय खामकर। मी एक सुरुवातीला गृहिणी होते आणि माझे मिस्टर प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होते, तर मी पण नंतर जॉब करायला लागले। माझं शिक्षण BA झाल्यामुळे मी कुठेही जॉब करू शकत होते प्रायव्हेटमध्ये, परंतु एकदा पाषाणकर ऑटो औंध शोरूमला मी जॉब करत होते। तिथे गाड्या काही सर्व्हिसिंगला यायच्या, तर ती गाडीची चावी माझ्याकडे होती आणि रात्रीची ती गाडी चोरीला गेली आणि ती पूर्ण माझ्यावरतीच हे झालं, म्हणजे की माझ्या ताब्यात असल्यामुळे ते आलं माझ्यावरती। पोलीस केस वगैरे झाली, परंतु नंतर जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार केली, परंतु मी दादांकडे आले आणि दादांना ही समस्या सांगितली की दादा असं झालेलं आहे आणि आता एवढी परिस्थिती पण नाही माझी की ती गाडी मी भरून देऊ शकेल म्हणून। तर दादांनी म्हटले की काय काळजी करू नकोस, तुझ्यावरती काही पण येणार नाही आणि त्या पोलीस केसचं पण काही तू घाबरू नकोस, तुझा विश्वास आहे ना फक्त स्वामींवरती, तर माझ्यावरती विश्वास ठेव आणि तू आपलं निवांत राहा। तर मी तसंच केलं। 2-3 दिवसांनी ती गाडी लगेच सापडली, माझ्यावरती काही पण आलं नाही आणि मला पोलीस स्टेशनला जावं पण लागलं नाही। आणि मग नंतर त्याच्यानंतर मी परत BA झाले होते, नंतर मग मला B.Ed करायचं होतं। तर मी दादांना विचारलं, दादा मी काय करू, B.Ed करू की नको? तर त्यांनी मला म्हटले की तू B.Ed करूच नको, B.Ed तू करूच नको। तर मी नाही तरी पण म्हटलं आता नंबर लागलेला आहे B.Edला तर करायला काही हरकत नाही। मी केलं, परंतु ते पण कंप्लीट झालं नाही। नंतर शेवटी जेव्हा B.Ed करत असतानाच मध्ये मी पोलीस भरतीची ॲड आली, मी ती ॲड भरली आणि ॲड भरल्याच्या नंतर जेव्हा भरली आणि दादांना म्हटलं दादा की मी भरतीचं फॉर्म भरलेला आहे, मला भरतीला जायचं आहे, तर दादा म्हटले की हो बाळा तू निश्चिंत जा, काही घाबरू नकोस। मग मी तिकडे गेले भरतीला, फिजिकल वगैरे झालं। फिजिकलमध्ये मी फिजिकलला पण काय मेन प्रॉब्लेम झाला की 100 मार्काची फिजिकल असते। 100 मार्काची फिजिकल असताना मी म्हणजे 100 पैकी 75 मार्कचे जे काही माझे हे होते, तर 75 पैकी मला फक्त 25 मार्क पडलेले होते आणि पासिंगला तर 50 मार्क हवे होते। तर मी काय केलं, जे 75 मार्क पडलेले होते, 75 मार्कपैकी 25 मार्क पडलेले होते, मला अजून 25 मार्काची गरज होती आणि राहिलेले फक्त किती 25 मार्क मला पाहिजे होते अजून, आणि शेवटचा एकच इव्हेंट राहिला होता की त्याच्यामध्ये मला 25 मार्क घेणं आवश्यक होतं। तर ते दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा तो इव्हेंट असल्यामुळे सकाळी मी खूप म्हटलं आता काय 25 मार्क पडलेत, 75 पैकी मला फक्त 25 पडलेत, म्हटलं हे 25 पैकी 25 पडणारच नाही म्हटलं। पण नंतर मी सकाळी उठले फ्रेश माइंडनी आणि समर्थांचं नाव घेतलं आणि दादांना स्मरून मी गेले ग्राउंडवरती आणि ते म्हटलं आता मला पैकीच्या पैकी मार्क पडलेच पाहिजे आणि तुमची जर कृपा असेल तर ते होईल म्हटलं। एवढं मी विश्वास ठेवून गेले, तर ते सक्सेस गेले तिथे मी ग्राउंडवरती आणि मला पैकीच्या पैकी मार्क पडले आणि मी फिजिकलला फिट झाले। त्याच्यानंतर मग परत लेखी परीक्षेला पण पास झाले आणि भरती झाली। म्हणजे माझा विश्वास पण नव्हता की मी भरती होईल आणि हेच होईल म्हणून।
परंतु मी दादांकडे आणि स्वामी समर्थांच्या याच्यावरती विश्वास ठेवून हे केलं, तर भरती पण झालेली. परंतु मी जे आपण दादा जे सांगतात ते त्यांचं ऐकायला पाहिजे, कारण त्यांनी जर नाही म्हटलं, त्यांना माहीत असतं होणार असेल तर ते सांगतात, तर नसेल होणार तर ते पण सांगतात. त्यांनी नाही म्हटलं तर ती गोष्ट केली तर ती म्हणजे सक्सेस होतच नाही. ते माझ्या बाबतीत घडलेलं आहे. त्याच्यानंतर आता तिथून पुढे पण जे माझ्या जॉबमध्ये पण भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात आणि खूप माझी फॅमिली तरी पुण्यात राहते, माझे मिस्टर वगैरे, मी तिथे एकटी राहते. परंतु मी स्वामी समर्थांचं आणि दादांचे हे घेऊनच मी प्रत्येक कामाची सुरुवातच अशी करते. मला कधीच काही अडचणी येत नाही, याच्यामध्ये पण कधीच येत नाही. कामामध्ये मला अडचणी जरी आल्या, मी दादांना स्मरते, स्वामी समर्थांचं नाव घेते आणि माझ्या कामाला सुरुवात करते. सगळ्या काही अडचणी ज्या काही आहेत ते सगळ्या दूर होतात. कामात पण भरपूर ठिकाणी मी म्हणजे ॲडजस्ट होऊन जाते. किती पण एवढं म्हणजे हे असतं खूपच. आणि घरामध्ये पण आमच्या खूप कटकटी व्हायच्या. मिस्टरांचं माझं खूपच सारखे क्षुल्लक कारणांवरून भांडणं व्हायचे. अजिबात तर पटायचंच नाही आमचं. परंतु जेव्हा आम्ही इथे आलो दादांकडे, दादांनी आम्हाला पूजा वगैरे दिली, त्याच्यावरती श्रद्धेने आणि विश्वास ठेवून काम केलं. सगळ्यात एवढं पूजा वगैरे करत राहिलो. आता एवढ्यात तुम्हाला यायला जमत नाही इकडे, परंतु जेव्हा मला जमेल तेव्हा मी येऊन दर्शन घेऊन जाते. प्रत्येक वेळेस ते हे करत नाही, परंतु दादांवरती विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट मी करत असते. किती अडचण आली, किती मोठे संकट येतात माझ्यावरती, परंतु मी त्यांनी सांगितलेले जेवढे काय त्यांनी पूजेचं सांगितलं असतं तेवढं मी करते आणि त्यांना स्मरून, स्वामी समर्थांना स्मरून मी माझ्या कामाला सुरुवात करते. एकदा काय झालं आमच्या कामामध्ये की बरेच म्हणजे आम्हाला असतं ड्युटीला, कुठं महिला वगैरे लॉकअपमध्ये असतील तर आम्हाला ते ड्युटी लागते. तर मग एकदा मी माझ्या ड्युटीमध्ये काय झालं की 8 लेडीज होत्या महिला आश्रममध्ये आणि त्या ड्युटीला मी एकटीच होते. तर तेव्हा काय झालं की रात्रीच्या वेळेला 8च्या 8 महिला दरवाजाचं कुलूप तोडून निघून गेल्या. तर मी खूप घाबरले. म्हटलं आता काही खरं नाही की आता माझी नोकरी जाते असं मला वाटलं. परंतु जेव्हा ते हे झालं, मी प्रत्येक वेळेला स्वामी समर्थांचं नाव घ्यायचे, दादांना स्मरायचे, पूजा रोज करायचे, प्रत्येक गुरुवारी पूजा करून हे करायचे. परंतु काय झालं की 1 महिनाभर त्याची प्रोसिजर चालू होती. कारण कसं आहे, खात्यामध्ये क्षुल्लक कारणावरून सुद्धा पनिशमेंट असती. लगेच 6 महिने घरी बसवतात, वर्षभर 2 वर्ष घेत नाही कामावरती, अर्ध्या पगारावरती ठेवतात. मला पण वाटलं की माझं पण असंच होईल. परंतु 1 महिनाभर ती प्रोसिजर चालू होती. सगळी त्यांनी चौकशी वगैरे केली, परंतु काही सुद्धा हे झालेलं नाही. पूर्ण म्हणजे मला परत ते चौकशी झाली, 1-2 वेळा मला बोलवलं, मी सगळे माझे रिपोर्ट वगैरे दिले, परंतु मला काही झालेलं नाही. त्यांनी एखादी पनिशमेंट पण नाही, मला परत नंतर विचारणा पण झाली नाही त्याच्याबद्दल. फक्त म्हणजे हे सगळं केवळ फक्त दादांमुळेच घडलं आणि स्वामी समर्थांची कृपेमुळे. मी अक्कलकोटला तिथे जवळ असल्यामुळे मला इकडे यायला जमत नाही, परंतु महिन्यातून मी एकदा तिकडे जाऊन येते दर्शन घेऊन आणि मग इकडे आले की इकडे पण दर्शन घेते. ते हे केवळ म्हणजे मी आज जे काही आहे ते स्वामी समर्थांच्या कृपेने आणि दादांच्या आशीर्वादाने जे काही आहे मी आत्ता ते त्यांच्यामुळेच आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार. माझं नाव ऋषाली बुरंगे, माझी आई पुष्पा बुरंगे. आम्ही नागपूरहून आलो आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही अतुल दादा आणि स्वामी समर्थांचे बद्दल ऐकलं होतं आणि मी माझं लग्नाबद्दलचा प्रॉब्लेम घेऊन आली होती दादांकडे. तर त्यांनी मला कलशाची पूजा आणि लग्नासाठी पूजा दिली. ती 6 महिन्यापासून पूजा केली, तर त्याचा मला आता फायदा मिळाला आहे. माझं लग्न जुळलं आहे दादांच्या आणि स्वामी समर्थांच्या कृपेने. त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे आणि अशीच कृपा पुढे पण राहावी एवढी माझी मागणी आहे. धन्यवाद. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे
स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय। आज्ञे विना काळही ना नेई त्याला, परलोकी ना भीती तयाला। अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि